थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी पार्सल झाड मागवलेलं आहे. तर ते कुठलं आहे? खरं तर त्या फुलाचं नाव मला पण माहिती नाही आहे. पण मी बघितलं होतं एका ठिकाणी, तर तो पांढरा कलर होता. मी गुलाबी कलर मागवलेला आहे. तर मी फ्लिपकार्ट ॲपवरून मागवलेलं आहे झाड. आणि खूप सुंदर फुलं येतात त्याला आणि खूप मोठं पण होतं ते. म्हणजे मोठं म्हणजे असं वाढत वगैरे नाही, पण असं भरपूर असं ग्रो करतं. म्हणजे जागीच नाही का, आपण कुंडीत वगैरे जर लावलं ना, तर भरपूर छान असं येतं. तर बघू शकता अशी पॅकिंग आली होती त्याचीवाली. मला वाटलं असं कुंडी वगैरे असं काहीतरी येईल असं संगच नाही का, पण नाही. हिची पॅकिंग अशी आली होती झाडं म्हणजे नाही का पॅक करून, माती वगैरे त्याला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे पार्सल झाडं आलेलं आहे. पण हे आता मी तुम्हाला पुढे दाखवेल. मी तिसऱ्या दिवसाची एक क्लिप घेतलेली आहे शेवटची. तर तुम्ही बघा किती छान रोपलेलं आहे. आता हे 2-3 दिवस तरी पार्सलमध्ये गेलं असेल ना, तरी पण ते खूप छान असं रोपलेलं आहे झाड. तर खूप सुंदर फुलं येतात याला. आणि मी माझ्या वहिनीकडे बघितलं होतं, त्यांच्याकडे पांढरा कलर आहे. माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे बघा तो. आता मी जर कधी पुण्याला गेले तर त्याचा फोटो टाकेल. पण त्यांचा कलर पांढरा आहे, तर मी गुलाबी कलर, पिंक कलर मागवलेला आहे. आणि खूप सुंदर फुलं येतात त्याला. पण मला आता ते नाही का फोटो नाही ना टाकता येणार, कॉपीराईट वगैरे येईल म्हणून मी तो फोटो वगैरे नाही टाकलेला. तर मी अशा प्रकारे या बकेटला म्हणजे व्हल पाडून घेतलेले आहेत पाण्याचा निचरा होण्यासाठी. आणि यात मी आता माती आणि खत वगैरे जे जे काही लागेल ते झाडासाठी टाकणार आहे. तर हे खत मिक्स माती आहे. आज काय म्हणजे मी थोडंसं गडबडीत व्हिडिओ बनवलेला असल्यामुळे बाकीचे काही कुटाणे करत नाही बसले. साधीच कुंडी भरलेली आहे. आणि पण खत भरपूर आहे त्याला. आणि आपण वरून पण दुसरं खत टाकणार आहोत. तर हे आहे राख, वर्मी कंपोस्ट आणि अजून काय घेतलं होतं, शेणखत वगैरे, लिंबखली घेतलेली आहे. हे लिंबोळी पावडर आहे. आणि अजून काय घेतलेलं आहे, हे लिंबोळी पावडरच घेतलेली आहे. आणि हे असं करून मी मस्त असं हे झाड लावलेलं आहे. तर खूप छान रोपलेलं आहे. 3 दिवस झालेले आहे खरं तर हे झाड लावून. नंतर मी एक क्लिप घेतलेली आहे त्याचीवाली. हे गमेलं आहे ना, असा कलर आहे. इतका सुंदर दिसतो आणि इतके दाट फुलं येतात त्याला. तर माझी खूप इच्छा होती म्हणून मी पार्सल हे झाड मागवलेलं आहे. तर मागं पण मी एक लक्ष्मी झाड म्हणून मागवलं होतं, तर ते काही आलं नव्हतं माझं. पण हे आलेलं आहे. म्हणजे ते शिल्लक नव्हतं म्हणून नव्हतं आलं. पण हे आलेलं आहे. तर खूप छान असं झाड पार्सलमध्ये आलेलं आहे आणि खूप छान रोपलेलं पण आहे. अशा प्रकारे मी त्याला जागा करून घेतलेली आहे. आणि खत एकदम मस्त, माती पण एकदम भुसभुशीत झालेली आहे. कारण खत आणि आपण हे पण टाकणार आहोत त्याच्यात, काय, कोकोपीट पण टाकणार आहोत. तर तुम्ही नंतर बघाच तुम्ही किती छान असं झाड रोपलेलं आहे. कारण आपण माती म्हणा, कुंडी म्हणा, मी आता परत कुंडी कशी म्हणजे कमी मातीत कुंडी कशी भरायची त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. तर तो पण तुम्ही नक्की बघा. आणि एकदम साधी सोपी पण झाडं एकदम छान येतात कुंडीतसुद्धा. तर बघू शकता अशा प्रकारे मी कोकोपीट पण टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर मी ते झाड लावून देणार. तर थोडं जास्त झालं होतं, परत वरून माती टाकायला लागेल आपल्याला. तरी बघू शकता अशा प्रकारे झाड आणलं तेव्हा होतं. आता बघा तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. कारण त्याला म्हणजे असं थोडंसं मी त्याच्यामुळे आहे ना थोड्या ढिल्ल्या करून घेतलेल्या आहेत. कारण ते याच्यात थोडंसं माती दबल्या गेली होती ना, तर मी थोडी ढिल्ली करून घेतलेली आहे, जेणेकरून मुळ्या त्याच्या छान अशा आपल्या मातीत रुजतील म्हणून. तर अशा प्रकारे मी हे झाड लावलेलं आहे. तर माझी खूप इच्छा आहे. आणि याला एक खूप छान गणपती बाप्पा याला फुलं येऊन देणार आहेत. मी गणपती बाप्पाचं नाव घेऊन झाड लावलेलं आहे. तर खूप छान असं रोपलेलं आहे झाड. बघू शकता तुम्ही. कारण कुठल्याही कामाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या नावाने आपण करतो, सर्वांनाच माहिती आहे. आणि आपले शेतकरी बांधव जे आहेत ते तर आवर्जून करतातच. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हे झाड लावून घेतलेलं आहे. आणि नंतर आता त्याचं आहे ना, खरं फूल नाही आहे दाखवायला. जर फुलं असतं तर खरंच खूप छान मी थंबनेलला लावलं असतं, कारण फुलंच खूप भारी आहे. पण आपण याला व्यवस्थित लावलेलं आहे, त्यामुळे लवकर फुलं येणार आहेत. आणि मी लवकर तुम्हाला दाखवेल की किती सुंदर आहे. आणि छान छान कळ्या तर मला दिसल्या नाही त्या फोटोत बरं का, पण फुलं खूप सुंदर आहेत. तर अशा प्रकारे मी हे झाड लावून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण त्याला थोडंसं पण टाकणार आहोत, कारण माती थोडीशी ओलीच होती आणि वर पाऊस पण चालू होता. त्या दिवशी मी लावलं, त्या दिवशी मी आज व्हिडिओ एडिट करत आहे तिसऱ्या दिवशी. तर बघू शकता किती छान असं दिसतंय. अजून तर रोपलं नाही आहे, रोपल्यावर तर अजून छान दिसेल. तर अशा प्रकारे मी पाणी टाकून घेऊन नंतर दुसरीकडे ठेवून देणार आहे बकेट.
पण बकेटीत जर आपण झाड लावलं त्याला एकदम व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. आणि हे बघा तिसऱ्या दिवशी झाड किती छान रोपलेलं आहे बघा. हे आज आज घेतली आहे ही मी क्लिप. एक छोटीशी म्हटलं आज व्हिडिओ टाकायचं, तर छान असं रोपलेलं झाड आहे तर टाकावं. बघा पानं बिनं एकदम मस्त झालेली आहेत आणि आता नवीन पण त्याला असे पानं निघायला लागलेले आहेत छोटे छोटे. तर लवकरच त्याला फुल येणार आहे आणि मी तुम्हाला ते फुल दाखवणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण परत पुन्हा. बाय बाय सर्वांना.